नमो बुद्धाय. नमस्कार. आपण पाहत आहात दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल. शहर विकासाच्या दिशेने मोठे पाऊल उचलत महानगरपालिकेने 100 दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केला आहे. या संदर्भात आज महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र येत ठोस आराखडा सादर करण्यात आला. महानगरपालिकेअंतर्गत 100 दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार अशोकराव चव्हाण, महापौर कविता मुळे तसेच सर्व नगरसेवक आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाअंतर्गत शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, स्ट्रीट लाईट व्यवस्था आणि आरोग्य सुविधा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांच्या तक्रारीवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. विकास कामांची पारदर्शकता राखण्यासाठी नियमित आढावा बैठक घेण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले. शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मनपूर्वक आभार मानते. त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला, जी जबाबदारी दिली, ती जबाबदारी पूर्ण करण्याची वेळ आता आमची आलेली आहे. आणि ही जबाबदारी पूर्ण करताना माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शासकीय एक 100 दिवसाचा प्रोग्राम केलेला होता. त्या धर्तीवरच आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेबांनी यांच्या निर्देशानुसार आम्ही सुद्धा आम्ही निवडणूक काळामध्ये जो संकल्प दिला होता नांदेड शहरातील जनतेला, तो संकल्प पूर्ण करण्यासाठी जो दिलेला शब्द होता, तो शब्द पूर्ण करण्यासाठी साहेबांच्या आदेशानुसार, साहेबांच्या निर्देशानुसार 100 दिवसाचा एक प्रोग्राम विकसित नांदेड करण्यासाठी 100 दिवसाचा प्रोग्राम निश्चित केलेला आहे, आराखडा निश्चित केलेला आहे. आणि त्या आराखड्यानुसार शहरातली स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, महानगरपालिका मार्फत देण्यात येणारी नागरी सेवा, तसेच सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करणे, तसेच शहरातील स्मशानभूमीचा जे संबंधित विषय, तो विषय, तसेच पुतळा उभारणी करणे, मुख्य जे चौक आहेत त्यांचं सुशोभीकरण करणे, महिलांसाठी खास स्वच्छतागृह उभारणे, ट्रॅफिक सिग्नल जे AI बेस्ड ट्रॅफिक सिग्नल आहेत ते ट्रॅफिक सिग्नल बसवणे, तसेच शाळांमधील ज्या भौतिक सुविधा आहेत ते सुविधा पुरवणे, वृक्षारोपण करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य, वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य सुविधा जनतेस पुरविणे. ह्या सर्व सुविधा आम्ही या 100 दिवसामध्ये पूर्ण करण्याचं निश्चित केलेलं आहे. हे एक टार्गेट दिलेलं आहे. जो साहेबांनी संकल्प केला होता त्या संकल्प पूर्ती निमित्त हे टाकलेले पहिलं पाऊल आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने नांदेड महानगरपालिका भाजपला बहुमत मिळाल्यानंतर आमचा जो संकल्पनामा आम्ही दिला होता त्याप्रमाणे पहिल्या 100 दिवसाच्या आजपासून 100 दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे तो कृती आराखडा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. प्रामुख्याने ज्या गोष्टीचा तर सफाईचं काम आहे, पाणी पुरवठ्याचे विषय आहे, ट्रॅफिकच्या समस्या आहे, अशा अनेक समस्या, मलनिस्सरणाचं काम आहे, स्मशानभूमीचे आहे, अशी अनेक महत्त्वाची जी कामं जी प्रगतीपथावर हाती घ्यायची आहेत, अशा सर्व कामांना तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही काही कृती कार्यक्रम समोर ठेवलेला आहे. सुकुमार मगाशी त्यांनी केलेला आहे, ते सुद्धा त्याच्यामध्ये माझी मतं व्यक्त केलेली आहेत. महापौरांनी सुद्धा त्याच्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी पुढील 100 दिवसांमध्ये युद्ध पातळीवर निश्चित केली जाईल. नांदेड शहरातल्या लोकांना जे कमिटमेंट दिलं होतं त्या कमिटमेंटच्या अनुषंगाने या सगळ्या कमी देण्याची आमची मानसिकता आहे. तर शहर वाहतुकीचा जो विषय आहे, शहर वाहतूक बस सेवेचा, त्या संदर्भाने एक आवश्यक गरज आहे शहरासाठी. शहर वाहतुकीचा प्रश्न आहे, त्यासाठी लोकांना विश्वासात घेऊन पर्याय द्यावे लागणार आहे. नुसती वाहतूक आहे त्यासाठी पर्याय द्यावं लागतील ना आपल्याला. शहरामध्ये समांतर रस्ते जे आहेत त्याला आपल्याला मोकळं करून घ्यावं लागणार आहे. ट्रॅफिक काही ठिकाणी डायव्हर्ट करावं लागणार आहे. हे करत असताना आपल्याला लोकप्रतिनिधी आणि व्यापारी आणि शहरातील नागरिकांचं एकंदरीत समन्वयातून त्याला पर्याय आपल्याला शेवटी लोकांच्या सहभागातून हे सर्व शक्य होणार आहे. त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊनच हा कृती आराखडा हे आयुक्त तयार करतील आणि त्याची अंमलबजावणी निश्चित केली जाईल. शंकरराव चव्हाण साहेबांचा पुतळा नांदेड शहरामध्ये आहे संस्थेच्या वतीने, तर वेगळा बसवायची गरज नाही. त्यांच्या नावाने जल योजना आहे, पाण्याच्या योजना
नांदेड शहरात त्या विष्णुपुरी दवाखान्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भागात सुद्धा चव्हाण साहेबांच्या पुतळ्याला मान्यता मिळालेलीच आहे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या परिसरात सुद्धा मान्यता मिळालेली आहे. मग आणखी काही त्या प्रकारे करायचं नाही. आता आम्ही अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या पुतळ्याला शहर विकासासाठी प्रशासनाने आखलेला हा 100 दिवसांचा कृती आराखडा प्रत्यक्षात किती यशस्वी ठरतो हे येणारा काळ ठरवेल. पाहत रहा दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल नांदेड.